सरकार माझं नाही आहे, समाज माझा आहे. माझं सरकार माझा समाज आहे. मला समाजाला सांगणं गरजेचं आहे. फक्त सावध राहायचे, भ्यायची गरज नाही कोणाला. मराठी भेट नसतात कोणाला, भ्यायची नाही गरज, फक्त सावध राहायचे. मी इतक्या सकाळी TV 9च्या माध्यमातून याच्यासाठी बोलतोय की मला रात्री 4 वाजेपर्यंत सारखे संदेश होते. राज्यात 15 दिवसापासून काय काय घडतंय आणि काल दिवसभरात आणि रात्रीत काय काय घडले, हे सरकारमध्ये पण आणि विरोधी पक्षामध्ये पण दोघातही काय काय घडले. आणि समाजात असंतुष्ट असणारे आत्मे की जे मराठ्यांच्या जीवावरती मोठे झाले, मराठ्यांच्या जीवावरती त्यांचं आत्तापर्यंत दुकानं चालत होती. मी गोरगरीब समाजाचं काम करायला लागलो, त्यांना मी आता खपायला लागलो नाही. मी खपत नाही त्यांना आता. सरकारही मला शत्रू मानणार आणि हे 5-50 जण आहेत ते पण. कारण यांना ह्यो कायमचा मुद्दा आता आरक्षणाचा संपायला लागला आणि बहुतेक यांना संपवायचा नव्हता. हे असंच घोळत ठेवायचं होतं आणि त्याच्यावरती यांना मोठं होत राहायचं होतं. अरे इतकं वाईट विचाराचं वागू नका. तुमचं एकाचं कल्याण होईल, तुमच्या पोराचं कल्याण होईल, 1-2 पोरांचं, तुमच्या घरातल्या कुटुंबाच्या, तुमच्या बायकोचं चांगलं होईल, तुमच्या बापाचं होईल. पण माझ्या मायबाप समाजाच्या लेकरांचं वाटलं होईल याची भान ठेवा आणि अकली धरा जरा. ह्या सरकारच्या एखाद्या मंत्र्यांचं ऐकून स्वतःच्या प्रसिद्धीसाठी, स्वतः नेता बनण्यासाठी समाजाचं वाटोळं करू नका. इथं आया बहिणीचे डोके फुटलेले ते अंतर्वालीत, तरी कोणाला हाव नव्हती नेता बनायची आणि पुढे होऊन काम करायची. त्यांचे डोके यासाठी फुटले, फुटू द्या, पण माझ्या जातीला न्याय मिळू द्या. 250 पेक्षा जास्त आपल्या भावांचे बलिदान गेलेत. त्यांच्या आया बहिणीच्या कंपाळावरचे कुंकू पुसले. त्यांच्या कुटुंबातला एक बी माणूस म्हणला नाही, एक बी माणूस म्हणला नाही की मला नेता व्हायचंय. आमचा जीव गेलाय, नेता व्हायचं एक बी नाही म्हणलं. उलट त्यांची अशी अपेक्षा आहे, आमचा जीव गेलाय, आमच्या नवऱ्याचा गेलाय, आमच्या भावाचा गेलाय, आमच्या लेकाचा गेलाय, आमच्या बापाचा गेलाय. त्यांचं स्वप्न फक्त आता पूर्ण करा. त्यांचं स्वप्न होतं आरक्षण मिळालं पाहिजे, त्यासाठी लढा. आम्ही तुमच्या सोबत आहे. इथं कोणाला नेता नाही व्हायचं, मला सुद्धा नाही व्हायचं. हे मराठ्यांचं आरक्षण मिळालं ना, मी महाराष्ट्रातल्या सगळ्या मराठ्यांना प्रामाणिकपणे सांगतो, आरक्षण मिळालं एखाद्या डोंगरात जातो. मला काय काम करायचं नाही दुसरं. मला नेता बनायचं नाही, मला नेतृत्व करायचं नाही, मला काय नाही करायचं. फक्त या गोरगरिबांच्या लेकराच्या डोळ्यात आरक्षणामुळे अश्रू यायला लागले, ते पुसायचे म्हणून मी काम करतोय. पण ह्या हे तळपलेले लोक जे आहेत, ज्यांचं पूर्व बंद पडले, यांच्याशी संगनमतानं कट रचण्याचं काम सरकारचे काही मंत्री करायला लागलेत आणि विरोधी पक्षातले सुद्धा काही करायला लागले. त्यामुळे माझी त्यांना सुद्धा त्या 50-100 जणांना विनंती, मराठ्यांच्या पोरांचं चांगलं व्हायला लागले. तुमच्यामुळं जर समाजाचं वाटोळं होत असलं, तुम्ही बाजूला राहा. होत नसेल तर तुम्ही समाजाच्या सोबत राहा. परंतु तुमच्या एकट्याच्या स्वार्थासाठी तुम्ही कोणाचं तरी ऐकून कार्यक्रम घेणार, राज्यभर कुठं पत्रकार परिषदा घेणार, किंवा तुम्ही कोणाच्या डिबेट करणार, कोणाच्या चॅनलच्या हेड ऑफिसला जाऊन बसणार, कोणी कुठं सोशल मीडियावरती टाकणार, कोणी कुठं वेगळे प्रयोग करणार, कुठं सभा घेण्याचा प्रयोग करणार, कोणी कुठं रास्ता रोको करण्याचा प्रयत्न करणार. हे करू नका. गोरगरीब समाजाच्या लेकराच्या चेहऱ्याकडे बघा. तुमच्या स्वार्थासाठी आणि तुम्हाला नेता बनण्यासाठी समाजच नाहीये. तुमच्या ताकदीवर लढा, त्याला काढा बाहेर. तुमच्या समाजावरती लढा, तुम्ही तुमच्या नंतर ताकदीवरती लढा. सरकारचे शिष्टमंडळ आता संभाजीनगरला पोहोचले, तुमची समजूत काढण्याचा प्रयत्न होईल, कसं बघताय? तो विषय वेगळा आहे. मी समजूत मी मोजीत नाही कोणची समजूत आणि फेमजूत. मला तर कोणाच्या समजुतीचं देणं घेणं नाही, मला माझ्या समाजाचं देणं घेणं. मी उभं आयुष्य या समाजासाठी दिलेलं आहे. मी आजही मरायला भेट नाही आणि मी समाजाला सांगतो, तिथं गेल्यावर छातीवर गोळ्या घ्यायची वेळ आली तरी मी झेलत, मी माग हटत नाही. फक्त तुम्हाला माझी आज TV 9च्या माध्यमातून प्रामाणिकपणानं विनंती आहे, या मनोज जरांगेने जी मराठा समाजासाठी जो गोरगरिबांसाठी विचार दिलाय, मराठा समाज एक झालाय, मराठा समाजाला आरक्षण मिळतंय. जरी मी असलो नसलो तरी तुम्हाला सांगतो, विचार मरू देऊ नका. विचार बी नाही आणि आरक्षण मिळेपर्यंत शांततेचं आंदोलन बी थांबू द्यायचं नाही. ही तुमच्या खांद्यावर जबाबदारी. मी खेटायला त्यांना तयार आहे. कोणी येऊ द्या, सरकार येऊ द्या, विरोधी पक्ष सुद्धा येऊ द्या, सगळ्याशी खेटायला माझी तयारी. आणि कोण सरकारनं निवेदनबद्ध ज्या टीमा केल्यात त्यांचे सुद्धा मी खेटायला तयार आहे. ज्याला नेता बनण्याची हौस आहे, ज्याला प्रसिद्धीची खूप हाव आहे, ज्याला विनाकारण स्टंट करायची लय हौस आहे, स्वतःचं फक्त नाव मोठं व्हायसाठी, जातीच्या नावासाठी जो करत नाही त्यांना मी खंबीर आहे, त्याची काळजी करायची गरज नाही. मी सुद्धा एवढा सोपा नाही, पण
माझी त्यांना विनंती आहे, समाजासाठी 4-4 पावलं मागं सरका. तुमचे आमचे काही मतभेद असतील नंतर बघा. आरक्षण मिळाल्यावर खूप दिवस आहेत. सरकार हीच संधी साधणार आहे. पण तुमचं थोडा लॉस होईल, नुकसान होईल, होऊ द्या. तुम्हाला थोडी प्रसिद्धी कमी मिळून द्या. तुमचं कुठं पेपरला नाव येत नसेल तर नका येऊ द्या. समाजाच्या लेकराचं कल्याण होईल. तुमचे नावं यासाठी, तुमचे फोटो यासाठी तुम्ही जर हे प्रयोग करायचा प्रयत्न केला तर मराठा समाजसुद्धा आयुष्यातून संपवणार आहे सगळ्याला, राजकीय आणि सामाजिक करिअरमधून सगळ्यांना. हे सुद्धा तुम्ही लक्षात ठेवा. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.